श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुमचे माझ्या या YouTube चॅनलवरती। मी जान्हवी गावडे आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे मालवणी चिकन थाळी। तर आज आमच्याकडे वातावरण खूप थंड झालेलं आहे, हिरवगार झालं आहे, पाऊसही लागतोय, त्यात रिमझिम सरी येत आहेत पावसाच्या। त्यात माझ्या मुलांनी फरमाईश केली, मम्मी आज तू कोंबडी वडे बनव, म्हणून मग म्हटलं आज चला आपण मालवणी चिकन थाळी बनवूया। तर बघा तुम्ही बाहेर आमच्या किती मस्त वातावरण झालंय, जीवदानीचा डोंगरही तुम्ही बघू शकता, मस्त हिरवागार झालेला आहे, डोंगरावरती बारीक बारीक पावसाच्या सरी येत आहेत, वातावरण कसं हिरवगार झालेलं आहे। या अशा वातावरणात कोंबडी वडे खाण्याची मजा खूप वेगळीच आहे। तर चला आपण कोंबडी वडे बनवूया। तर सर्वप्रथम चिकन बनवण्यासाठी लागणारं वाटणाचं साहित्य 2 पातळ चिरलेले कांदे, 1 वाटी ओलं खोबरं, 2 वाटी सुकं खोबरं, अर्धा इंच आलं, लसणीच्या 4 पाकळ्या घेतलेल्या आहेत। हे सगळं आपल्याला आता तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे। तर सर्वप्रथम गॅसवरती ही कढई ठेवते, त्याच्यात थोडं तेल घालूया। हे तेल थोडं गरम झालं की त्यामध्ये सर्वप्रथम कांदा, नंतर ही लसूण, आणि हे आलं। आता हे चांगलं खरपूस भाजून घेऊया। आता हा कांदा गोल्डन ब्राउन होत आलेला आहे, त्यात मी थोडी कोथिंबीर घालते। तुम्ही बघू शकता हा आपला कांदा आता भाजून झालेला आहे। गॅस स्लो करते मी आता। आता मी ह्याच्यात थोडं तेल घेऊन खोबरं भाजून घेते। सर्वप्रथम सुकं खोबरं भाजून घेते। सुकं खोबरं सुद्धा खरपूस होईपर्यंत भाजायचं आहे। आता हे सुकं खोबरं आपलं भाजलेलं आहे, हे काढून घेऊया आणि ह्याच्यावर ओलं खोबरं भाजून घेऊया। आता हे ओलं खोबरं भाजत आलेलं आहे। आपण जे वाटण्यासाठी कांदा खोबरं भाजतो ना, ते व्यवस्थित खरपूस भाजून घ्यायचं, म्हणजे भाजीत म्हणा चिकन मध्ये म्हणा खूप सुंदर असं सुगंध येतो। ओलं खोबरं आपलं भाजत आलेलं आहे। कांदा खोबरं चांगलं खरपूस भाजून घेतलं ना की वाटण खूप छान होतं आणि चिकनच्या रस्स्याला टेस्टही खूप छान येते। कांदा खोबरं हे आपलं भाजून झालेलं आहे, ते थंड झालं की मी मिक्सरला बारीक करून घेते।
तर आलं लसूणच्या पेस्टसाठी लागणारं साहित्य: अर्धा इंच आलं घेतलेलं आहे, 10-12 लसणीच्या पाकळ्या आहेत, 2 हिरव्या मिरच्या, थोडी कोथिंबीर, पुदिन्याची थोडी पानं. आता हे सर्व साहित्य आपण मिक्सर मध्ये बारीक करून घेऊया आणि ह्याची पेस्ट करूया. हे चिकन धुवून घेतलेलं आहे. आता ह्याला प्रथम लिंबाचा रस लावूया. पूर्ण एका लिंबाचा रस मी ह्याला लावते. लिंबाचा रस ह्यासाठी लावायचा असतो की चिकनला जो उग्र वास येतो ना कधी कधी तो येत नाही. थोडंसं मीठ लावलेलं आहे मी. त्यानंतर जी आपण आलं लसूणची पेस्ट तयार केली होती ती टाकूया. 2 चमचे ही पेस्ट लावली. आता हे सगळं आपण लावून घेऊया. आता हे सगळ्या चिकनला आपण लिंबाचा रस, मीठ आणि आलं लसूणची पेस्ट ही सारखी लावून घेऊया आणि हे 15 मिनिटं झाकून ठेवून देऊया. बघू शकताय व्यवस्थित ही पेस्ट लागलेली आहे. हे आता आपण साईडला झाकून ठेवून देऊया. जे आपण वाटण्यासाठी कांदा खोबरं भाजून घेतलं त्याच्याबरोबर हे धने, बडीशेप, दालचिनीचे तुकडे आणि चक्री फुलाचा 1 तुकडा असं हे भाजून घेऊया. हे जास्त भाजायचं नाहीये, हलकंसं गरम करून घ्यायचंय बारीक गॅसवर. थोडा सुगंध यायला लागला धने बडीशेपचा की गॅस बंद करायचा. हे बघा आपले धने, बडीशेप, दालचिनी भाजून झालेली आहे. मी आता गॅस बंद करते. आता हे सर्व आपण मिक्सरला लावून घेऊया. तर आता इथे आपलं हे वाटण झालेलं आहे. बघू शकता जास्त जाडही नाही आणि बारीकही नाही, मीडियम ठेवायचं आहे. तर मी हे गॅसवरती कुकर ठेवलेला आहे. त्यात तेल घालते. तेल गरम झालं की ही 7-8 पाकळ्या घेतलेल्या आहेत लसणीच्या चेचून त्यात फोडणीला घालूया. ह्यात आपण ना चिकन आधी शिजवून घेणार आहोत कुकरला. लसूण थोडी ब्राऊन होईपर्यंत लसूण थोडी ब्राऊन होऊ देत. आता ही लसूण आपली ब्राऊन झालेली आहे. ह्यात आपण चिकन घालूया. हे आपण मगाशी लिंबू, आलं लसूणची पेस्ट आणि मीठ लावून ठेवलं होतं. ह्याला आता 15 मिनिटं झालेली आहेत. हे मी आता फोडणीला घालते. हे आता थोडं परतून घेऊया. हे परतून झालंय. आता यात आपण थोडं पाणी घालूया. तर आता हे आपलं कुकरचं झाकण लावलेलं आहे. ह्याच्या 4-5 शिट्या होऊ देत. तोपर्यंत आपण फोडणीसाठी कांदा बारीक करून घेऊया. तर आता हे आपण फोडणीसाठी 2 कांदे घेतलेले आहेत सोलून, ते बारीक करून घेऊया. फोडणीसाठी लागणारं साहित्य:
हा बारीक चिरलेला कांदा, हळद, मालवणी मसाला आणि कांदा खोबऱ्याचं वाटण. तर हंडीमध्ये आपण फोडणीसाठी तेल घेतलेलं आहे. त्यामध्ये आपण हा बारीक चिरलेला कांदा घालूया. कांदा चांगला परतून घ्यायचा आहे. हा कांदा जरा तेलामध्ये शिजू दे. बघा, हा तेलात कांदा शिजला आहे. आता ह्यामध्ये मी थोडी हळद घालते. यामध्ये मी ही 1 चमचा हळद, आता हा आपला मालवणी मसाला, मी इथे हा 2.5 चमचे मसाला घेतला आहे. तुम्हाला जर जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही 3 चमचे घालू शकता. आता हा आपला मसाला तेलात परतवलाय. हे जे आपण वाटण केलं होतं ते ह्याच्यात घालूया. आता हे वाटण तेलामध्ये चांगलं परतून घेऊया. ह्याला तेल सुटेपर्यंत ह्याच्यात परतून घ्यायचं. आता बघू शकता हे वाटण तेलात चांगलं परतलं आहे. आता ह्यामध्ये आपण कुकरमध्ये जे चिकन शिजवून घेतलं ते ह्यामध्ये घालूया. आता ह्यामध्ये मी हे कुकरमध्ये शिजवलेलं चिकन घालते. आता हे चांगलं ढवळून घेऊ. बघू शकताय. आता ह्यात तुम्हाला किती पाणी घालायचं आहे की एवढंच ठेवायचं आहे ते तुमच्यावरती आहे. आता ह्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूया. मगाशी सुद्धा आपण चिकनला थोडं मीठ लावलं होतं, तर आता थोडंच घालायचं आहे. ढवळून घेऊया. तर आता हे आपलं चिकन झालंय. यामध्ये मी थोडा नारळाचा रस घालते. हे जे आपण नारळाचा रस काढलाय तो ह्यामध्ये घालते. आता ह्याला चांगली उकळ येऊ देत. तुम्ही बघू शकता ह्याच्यावरती तरी किती छान आली आहे आणि आपला रंगही खूप छान दिसतो आहे. आता हे 5 मिनिटं उकळू दे. ह्याच्यानंतर आपलं हे चिकन तयार आहे. हे बघा, आपलं मालवणी चिकन तयार आहे. तर आता चिकन थाली मधला आपण दुसरा पदार्थ बनवणार आहे, सुका चिकन. त्यासाठी मी हे इथे बोनलेस पीस घेतलेले आहेत. आता त्याला आपण लिंबाचा रस लावूया. लिंबाचा रस लावून आपण
10 ते 15 मिनिटं ठेवून देऊ. तर आता सुकन चिकन साठी ही गॅसवरती कढई ठेवली आहे. त्यात तेल घेते. तेल जरा जास्तच घ्यायचे. तेल गरम झालं की ह्यामध्ये आपल्याला कढीपत्ता आणि बारीक चिरलेला लसूण घालायचं आहे. तेल गरम झालंय. आता ह्यात मी कढीपत्ता घालते. आता ही बारीक चिरलेली लसूण. हे चमच्याने थोडं ढवळून घेऊया. लसूण थोडी गोल्डन ब्राऊन कलर होऊ दे. आज बघा आमच्याकडे वातावरण कसं पावसाचं झालं आहे. अधूनमधून पावसाच्या सरी येत आहेत आणि हा पक्षी बघा आमच्या विंडोवरती मस्त बसलेला आहे. किती सुंदर आहे पक्षी. आणि आमच्या घराबाहेरचं वातावरणही मस्त हिरवगार झालेलं आहे. म्हणून आज आम्ही तुमच्यासाठी चिकन थाळीचा बेत केला आहे. आणि आज ही माझी विंडो बंद असते कारण का वारा तर सुटलेला आहेच, प्लस हे व्हिडिओ करताना ना गाड्यांचे आवाज खूप येतात. कारण आमचं घर हे रोड साईडला असल्यामुळे आज गाड्यांचा आवाज येतो आणि व्हिडिओ करताना खूप डिस्टर्बन्स होतं. म्हणून आम्ही ही विंडो बंद करून घेतो. पण आज खूप पाऊस आहे आमच्या इथे. बघा मस्त वातावरण झालंय, हिरवगार अगदी. ही लसूण बघा गोल्डन ब्राऊन झालीये. जास्त आपल्याला करायची नाहीये. आता ह्यामध्ये मी आलं लसूणची पेस्ट घालते. ही मगाशी आलं लसूणची पेस्ट केलेली ती 2 चमचे घालते. ह्यामध्ये आता हळद घालूया. ह्यामध्ये आता हळद घालूया. हा आपला मालवणी मसाला घालू. हा 1.5 चमचाच घालते. हे मसाले चांगले तेलात परतून घेऊया. आता हे आपले मसाले परतून झालेत. ह्यामध्ये आपण आता हे लिंबाचा रस लावलेलं चिकन घालूया. हे चांगलं परतून घेऊया. ह्यात आता आपण चवीनुसार मीठ घालूया. हे चवीनुसार मीठ घालूया.
हे आता वाफेवरती आपण शिजवून घेऊया। आता हे आपलं सुकं चिकन इथे तयार आहे, बघू शकता तुम्ही। हे झालेलं आहे। आता ह्यावरती आपण कोथिंबीर घालू। अशा प्रकारे हे आपलं सुकं चिकन तयार झालं। तर आपण आता ही जी मालवणी चिकन थाळी बनवत आहे, त्या चिकन थाळीला सोलकढी शिवाय मजा नाही। तर त्या सोलकढीसाठी लागणारे साहित्य मी तुम्हाला दाखवत आहे। हा अर्धा ओला नारळ घेतलेला आहे, लसणीच्या 5-6 पाकळ्या आहेत, जिरं आहे, 2 हिरव्या मिरच्या आणि हा आगळ। तर हे सर्व साहित्य आपण मिक्सरला बारीक करून ह्याचा रस काढून घ्यायचा आहे। तर आपण हे सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलंय, ह्यात थोडं पाणी घालू आणि मिक्सरला बारीक करून घेऊया। तर आता रस गाळण्यासाठी ही चाळणी घेतलेली आहे बारीक, आणि हे वाडगर, ह्या वाडगर ही चाळणी ठेवून हा रस सगळा ह्या चाळणीवर ओतायचा आणि हाताने पिळून घ्यायचा आहे। आणि हा पिळून आलेलं खोबरं परत एकदा पाणी घालून मिक्सरला लावून घ्यायचं। आता हे दुसऱ्यांदा मिक्सर लावून घेतलं आहे, ते परत चाळणीत काढू। मी असं पिळून घे। तर आपला हा इथे खोबऱ्याचा रस काढून तयार आहे। यामध्ये आता आगळ घालू। तर आता आपल्या ह्या नारळाच्या रसात आपण आगळ घातलेला आहे, तो थोडाच घालायचा, जास्त घातला तर सोलकढी आंबट होऊ शकते। आता ह्यामध्ये मी चवीपुरतं मीठ आणि थोडी साखर घालते। आता हे चवीपुरतं मीठ घालते आणि ही थोडी साखर ह्यासाठी घालायची की सोलकढीला चव छान येते। तर आता आपण हे मिक्स करून घेऊया। अशा प्रकारे ही आपली सोलकढी तयार आहे। आता ह्यावरती मी गार्निशिंग साठी थोडी कोथिंबीर भुरभुरते। ही आता कोथिंबीर ह्याच्यात घालते। तर आता ही वड्यांसाठी लागणारे साहित्य दाखवते। शक्यतो आपण वड्यांचं पीठ बनवतो घरी, माझ्याकडे तयार नाहीये। तर ज्या वेळेला आपल्याकडे अचानक पाहुणे येतात नाही, आपल्याला कोंबडी वडे बनवायचे असतील, त्यावेळेला आपल्याकडे घरात तयार पीठ नसेल तर आपल्याकडे गव्हाचं पीठ आणि तांदळाचं पीठ प्रत्येकाच्या घरातून असतं। मग तसंच हे 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, त्या 1 वाटीला एक वाटी तांदळाचं पीठ घेतलंय आणि त्यामध्ये धने, बडीशेप, जिरं आणि मेथी
हे भाजून ह्याची पावडर करायची आहे आणि ह्या दोन्ही पिठामध्ये मिक्स करायचे. आता हे हलकं भाजून घेते मी. हे आता आपलं भाजून झालेलं आहे, हे मी काढून घेते. तर ह्याची आता मिक्सरला आपण पूड करून घेऊया. आता ह्या थालीमध्ये आपण तांदळाचं पीठ घेतलंय, त्याच्यात हे गव्हाचं पीठ घालूया. यामध्ये ही पूड केली ती घालू. थोडी हळद, हळद हे कलर साठी. तुम्हाला जर कलर नको असेल तर हळद नाही घातली तरी चालेल. आणि हे चवीपुरती मीठ. आता हे आपल्याला साध्या पाण्यातच मळून घ्यायचं आहे, यासाठी गरम पाणी करायची गरज नाही. मी साधं पाणी घेऊन मळून घेते. आता हे चांगलं मळून घेऊ पाणी घालून. थोडं थोडं पाणी घालायचंय. हे नुसते तांदूळ आणि गव्हाच्या पिठाचे वडे खूप छान होतात, फुगतातही आणि नरम होतात. मी झटपट. अशा प्रकारे आपलं हे वड्याचं पीठ तयार झालं आहे. हे आता आपण लगेच बनवायला घेऊ. बघू शकता हे आपलं पीठ तयार झालेलं आहे. आता ह्याचे आपण गोळे करून घेऊया. हाताला थोडं तेल लावून ह्याचे गोळे करून घ्यायचे. हे इथे गोळे करून घेतलेले आहेत. ही इथे मी पिशवी घेतली आहे वडे थापायसाठी आणि मी पाण्यावरती नाही थापणार आहे, तेलावर थापणार आहे. तर ह्या पिशवीला हे तेल लावून घेते. याला असे होल करून घ्यायचे, म्हणजे हे आपले भोकाचे वडे. आता तेल तापलंय का बघूया. यात मी थोडं पीठ घालून बघते. तेल आपलं तापलेलं आहे, हे आपण सोडूया तेला. काहीतरी असं आलं ना.
आता हे असे बघू शकता तुम्ही कसे फुगत आहेत ते. एक साइड चांगली शेकली की मग परतूया. तोपर्यंत पुढची करूया. हे आता परतूया. तेल आपलं चांगलं तापलंय. तर ही आपली मालवणी कोंबडी वडे थाळी तयार आहे. तुम्ही बघू शकता कशी दिसते. हा बघा, हा आहे चिकनचा रस्सा, हे आहे सुकं चिकन, हे बॉईल एग, हे वडे आणि ही सोलकढी. तर ही थाळी तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा.